नमस्कार, मी सुमित शंकर सावंत आणि तुम्ही पाहताय TV9 मराठी। या बातमीपत्रात 100 महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात। बदलापूर घटनेच्या निषेधार्थ 24 तारखेला महाविकास आघाडीकडून महाराष्ट्र बंदची हाक। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची माहिती। बदलापूरच्या आदर्श विद्यामंदिर शाळेचा ताबा प्रशासक घेणार, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांची माहिती। तर भविष्यात असे गुन्हे घडल्यास मुख्याध्यापक आणि शालेय प्रशासनावर कारवाई होणार। बदलापुरातील आंदोलन राजकीयदृष्ट्या प्रेरित, आंदोलनस्थळी इतर ठिकाणाहून लोक आणली, सरकारला बदनाम करण्यासाठी आंदोलन, मुख्यमंत्री शिंदेंचं वक्तव्य। कायदा सुव्यवस्था बिघडवण्यासाठी मुख्यमंत्री जबाबदार, मुख्यमंत्र्यांकडे रामगिरी महाराजांना भेटायला शिंदेंकडे वेळ, पण पीडितेच्या कुटुंबाला भेटायला वेळ नाही, सुषमा अंधारेंची मुख्यमंत्र्यांवर टीका। राजकीय आंदोलन म्हणता राज्य सरकारला लाज वाटली पाहिजे, गृह खातं चालवणारा माणूस दोषी आहे, मुख्यमंत्र्यांच्या आरोपांवर मनोज जरांगेंची टीका। असा मुख्यमंत्री कधी बघितला नाही जो मुलींसाठी आंदोलन करणाऱ्या लोकांना राजकीय प्रेरित म्हणतो, आमदार नितीन देशमुखांचा शिंदेंवर हल्लाबोल। बदलापुरात अत्याचार प्रकरणातील आरोपीला अत्यंत कठोर शिक्षा झाली पाहिजे असे निर्देश दिले, शाळा चालवणाऱ्या संस्थाचालकांची चौकशी, मुख्यमंत्री शिंदेंची माहिती। राज्यातील कार्यकर्त्यांना लाज वाटायला पाहिजे, मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यावर विजय वडेट्टीवारांकडून संताप व्यक्त। तर ठाण्यात 57% गुन्हेगारी वाढली, तुम्ही काय कारवाई केली, वडेट्टीवारांचा शिंदेंना सवाल। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं वक्तव्य असंवेदनशील आहे, आंदोलक पालकांवर लाठीचार्ज करण्याचे आदेश का दिले, सुषमा अंधारेंचा सवाल। गृहमंत्री म्हणून फडणवीस म्हणून कुचकामी ठरले, फडणवीसांनी गृहमंत्री पदाचा राजीनामा द्यावा, सुषमा अंधारे आक्रमक। तर फडणवीस का नेहमी मागे जाऊन इतरांना पुढे करतात, अंधारेंची टीका। बदलापूर घटनेच्या निषेधार्थ मंत्रालयासमोर काँग्रेसचं आंदोलन, विजय वडेट्टीवार, वर्षा गायकवाडांचा आंदोलनामध्ये सहभाग, काँग्रेसच्या काही कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। कल्याण कोर्टाबाहेर आंदोलकांच्या नातेवाईकांनी हंबरडा फोडला, बदलापुरातील आंदोलकांवर दाखल गुन्ह्यांवरून वकीलही संतप्त, आंदोलकांवर अजामीनपात्र गुन्हा दाखल कसा करू शकता, वकिलांचा सवाल। महिला पत्रकारावर वामन म्हात्रेंकडून शाब्दिक अत्याचार, म्हात्रेवर गुन्हा दाखल करा, अन्यथा आम्ही जनहित याचिका दाखल करणारच, किशोरी पेडणेकरांचा संतप्त सवाल। महिला अत्याचारात असर्वाच्य भाषेत बोलणाऱ्या वामन म्हात्रेला अटक करा, ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारेंची मागणी, बदलापूर पोलीस ठाण्याबाहेर अंधारे आक्रमक। वामन म्हात्रेचा तिथेच थोबाड फोडायला पाहिजे होतं, वामन म्हात्रेवर योग्य ती कारवाई झालीच पाहिजे, वामन म्हात्रे विरोधात भाजप नेत्या चित्रा वाघ आक्रमक झाल्या। वामन म्हात्रेंनी महिला पत्रकाराची माफी मागावी, म्हात्रेंच्या वक्तव्याचं कोणी समर्थन करत नाही, संजय शिरसाट यांचं वक्तव्य। बदलापूर अत्याचारातील घटना दुर्दैवी, अशा आरोपींना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे, उपमुख्यमंत्री अजित पवारांची प्रतिक्रिया आहे। बदलापूरमध्ये काही बस भरून बाहेरची माणसं आणण्यात आली, बदलापूरमधील नागरिकांच्या आंदोलनावर खासदार नरेश म्हस्केंची टीका। मनसेच्या चित्रपट कर्मचारी सेनेकडून बोरिवलीत बॅनरबाजी, बलात्कार करणाऱ्यांचे हात पाय छाटून टाका, योजनेचं राज्य सरकार कायद्यात कधी बदलणार, बोरिवलीतील बॅनरवर उल्लेख आहे। बदलापुरात अत्याचाराप्रकरणी नराधमाला तातडीने शिक्षा करणं हाच न्याय होईल, विरोधकांनी राजकारणाऐवजी पीडित कुटुंबाला न्याय देण्याचा विचार करावा, आशिष शेलारांचं आवाहन। राज्यातील सर्व शाळांनी सखी सावित्री समिती स्थापन करावी, मार्च 2022च्या शासन निर्णयातून शाळांना निर्देश, शालेय शिक्षण आयुक्तांचे सर्व शाळांना अहवाल सादर करण्याचे निर्देश। सुप्रिया सुळेंनी महिलांबाबत सूचना असतील असं सांगा, मात्र राजकीय पोळी भाजू नका, रागापोटी बोलणाऱ्यांचं नाव म्हणजेच उद्धव ठाकरे, आशिष शेलारांची टीका। मी गृहमंत्री असणाऱ्या आरोपीला थेट फाशीच्या शिक्षेसाठी शक्ती कायदा आणला होता, मात्र या कायद्याला गेल्या 3 वर्षांपासून केंद्र सरकारनं मंजुरी दिली नाही, अनिल देशमुख यांची प्रतिक्रिया। आरोपी 15 दिवस शाळेत वावरत होता, त्याची आम्हाला भीती, पुरुष कर्मचाऱ्याला मुलींच्या अस्वच्छतागृहात प्रवेश कसा, बदलापुरातील अत्याचाराच्या घटनेवर बालहक्क आयोगाची टिप्पणी। बदलापूर अत्याचाराच्या घटनेत एफआयआर दाखल करून घेण्यास 12 ते 13 तास लागले, संबंधित शिक्षण संस्था भाजपशी निगडीत असल्यानं गुन्हा नोंद करण्यास विलंब, अनिल देशमुखांचा आरोप। बदलापुरातील आंदोलकांच्या भावनेचा विरोधकांकडून राजकीय वापर ही गंभीर घटना आहे, तर यावर विरोधकांनी राजकारण करू नये, संजय शिरसाट यांचं वक्तव्य। बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेला 26 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी, कल्याण कोर्टाकडून पोलीस कोठडीचा निर्णय। बदलापुरात आंदोलन करणाऱ्या 22 आंदोलकांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी, कल्याण कोर्टाबाहेर आंदोलकांच्या नातेवाईकांनी हंबरडा फोडला, आंदोलकांवर जामीनपात्र गुन्हा का, वकिलांचा सवाल।
अत्याचाराच्या घटनेविरोधात लोक उद्रेकानं रस्त्यावर उतरले, आंदोलकांवर खटले का दाखल करता? संजय राऊतांचा सवाल. अत्याचार प्रकरणी पोलिसांनी गुन्हा का दाखल केला नाही? पोलिसांवर कुणाचा दबाव होता? हे महाजन आणि फडणवीसांनी सांगावं. संजय राऊतांचा सवाल. बदलापूर घटनेचा तपास करण्यासाठी सरकारी वकील म्हणून ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकमांची नियुक्ती. आरोपीला फाशी देण्यासाठी योग्य पावलं उचलणार, महाजनांचं आश्वासन. उज्ज्वल निकम भाजपचे, ते आता वकील राहिले नाहीत. सरकार आपलीच माणसं चौकशीसाठी बसवतील. संजय राऊतांचे राज्य सरकारवर गंभीर आरोप. शिक्षण संस्था एका पक्षाशी संबंधित, त्याच पक्षाचा सरकारी वकील. उद्या हे प्रकरण दाबलं गेलं तर याला जबाबदार कोण? उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीवरून विजय वडेट्टीवार यांचा सवाल. उज्ज्वल निकम भाजपचे प्रवक्ते, आता ते सरकारी वकील नाहीत. त्यांनी सरकारनं सरकारी वकील कसं त्यांना नेमलंय? सुषमा अंधारेंचा हा सवाल. बदलापूर अत्याचार घटनेतील आरोपी अक्षय शिंदेचं वकीलपत्र कुणीही घेऊ नये, पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आंदोलकांच्या बाजूने लढणार, कल्याण वकील संघटनेची भूमिका. बदलापूरमधील नागरिकांचं आंदोलन शांत, रेल्वे सेवा सुरळीत सुरू. बदलापूर स्थानकाबाहेर खबरदारी म्हणून पोलिसांचा बंदोबस्त. बदलापूर शहरातील सर्व इंटरनेट सेवा बंद, शहरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून प्रशासनाकडून खबरदारी. तर आजही कलम 163 लागू, शहरातही दुकानं बंद. प्रत्येक शैक्षणिक संस्थेत शिपायापासून मुख्याध्यापकापर्यंत व्यक्तींना पोलीस पडताळणी बंधनकारक. शाळेत मुलींच्या स्वच्छतागृहासाठी एका महिला स्वच्छता कर्मचारी नेमावा लागणार. बदलापूर घटनेनंतर मंगलप्रभात लोढा यांचे आदेश. राज्यातील सर्व खासगी शाळांमध्ये सीसीटीव्ही बसवण्याचे निर्देश. शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकरांचे खासगी शाळांना निर्देश. पीडित चिमुकलीच्या शाळेत सीसीटीव्ही नसल्याचं निष्पन्न. बदलापूर अत्याचाराच्या घटनेची राज्य सरकारकडून गंभीर दखल. विद्यार्थिनींच्या सुरक्षेसाठी कॉर्पोरेट कार्यालयांच्या धर्तीवर विशाखा समिती स्थापन करण्यात येणार. मंत्री दीपक केसरकरांची घोषणा. बदलापूरमधील घटनेच्या निषेधार्थ पुण्यात पवार गटाचं आंदोलन. खासदार सुप्रिया सुळेंच्या नेतृत्वात आंदोलन. पवार गटाचे पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी. राज्यात सध्या संविधान विरोधातील सरकार. सरकारनं वेळीच ऍक्शन घेतली असती तर आंदोलनाची गरज पडली नसती. सुप्रिया सुळेंची सरकारवर टीका. बदलापूर आंदोलनामध्ये शाळेजवळील आंदोलन, तर रेल्वे स्टेशन परिसरातील तसेच एसटी बस फोडल्याप्रकरणी 3 गुन्हे दाखल झालेत. राड्यासाठी कारणीभूत ठरलेल्या भाषणाचीही चौकशी होणार. बदलापूरमधील आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू. सीसीटीव्ही तपासून आंदोलकांवर गुन्हे दाखल. सहाय्यक पोलीस आयुक्त सुरेश वाराडे यांची माहिती. बदलापुरातील घटनेच्या निषेधार्थ छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरे गट आक्रमक. टरबूज फोडत सरकारचा करण्यात आला निषेध. बदलापूरच्या आदर्श शाळेत पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात. आंदोलकांच्या इशाऱ्यानंतर आदर्श शाळेच्या परिसरात पोलिसांचा मोठा फौजफाटा. बदलापुरातील सर्व शाळांना आज सुट्टी जाहीर. अत्याचार विरोधात आंदोलन करण्याच्या पार्श्वभूमीवर शाळेला सुट्टी. बदलापुरातील घटनेच्या निषेधार्थ दादरमध्ये ठाकरे गटाचं आंदोलन. गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या राजीनाम्याची मागणी, तर सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी. बदलापूरच्या घटनेनंतर अकोल्यातही संतापजनक प्रकार समोर. शिक्षकाकडून विद्यार्थिनींना अश्लील व्हिडिओ दाखवत 6 विद्यार्थिनींचा विनयभंग. अकोल्यातील बाळापूर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेत धक्कादायक प्रकार आहे. पुण्यात शास्त्री रोडवर एमपीएससी विद्यार्थ्यांचं रात्रीपासून आंदोलन सुरू. 258 पदांसह महाराष्ट्र कृषी सेवेची परीक्षा घ्या, विद्यार्थ्यांची मागणी. सहपोलीस आयुक्तांकडून विद्यार्थ्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न. 25 तारखेची परीक्षा होणार. गट अ आणि गट ब ची जाहिरात 2 दिवसात प्रसिद्ध करणार. या संवर्गातील पूर्वपरीक्षेचे आयोग ऑक्टोबरमध्ये करण्यात येणार आहे. एमपीएससी आंदोलकांच्या मागण्यांबाबत सीएम डीसीएम यांच्याशी बोलणार. सुप्रिया सुळेंचं पुण्यातील एमपीएससी विद्यार्थी आंदोलकांना आश्वासन आहे. आयबीपीएस आणि एमपीपीएसची परीक्षा एकाच दिवशी असल्यानं गोंधळ झालाय. त्याला काल रात्रीपासूनच पुण्यात एमपीएससी विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू. विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर सकारात्मक निर्णय घ्या, फडणवीसांची एमपीएससीच्या अध्यक्षांना विनंती. आज एमपीएससीची बैठक घेऊन निर्णय होईल, फडणवीसांची माहिती. कृषीच्या 258 जागांचा समावेश करून एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलावी. विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य करून योग्य निर्णय व्हावा, अन्यथा विद्यार्थ्यांसोबत आंदोलनाला बसणार. रोहित पवारांचं ट्विट. भाजप नेते समरजित घाडगे शरद पवार गटाच्या वाटेवर असल्याची चर्चा. 23 ऑगस्टला घाडगेंचा कार्यकर्ता मेळावा. मेळाव्यात पवार गटात जाण्याबाबत कार्यकर्त्यांची मतं जाणून घेणार. समरजित घाडगेंनी नाराजीमुळे हा निर्णय घेतलाय. घटनेतील आता त्यांचं पद गेल्यानं नाराजीतून निर्णय घेतला. समरजित घाडगेंच्या राजीनाम्यावर धनंजय महाडिक यांची प्रतिक्रिया.
शरद पवार आणि जयंत पाटील यांच्या भाजपच्या संपर्कात अजित पवारांनी शरद पवारांच्या सांगण्यावरून शपथ घेतली होती. शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाटांचं वक्तव्य. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे राज्यसभा उमेदवार नितीन पाटलांकडून अर्ज दाखल. सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज भरला. सुहास बाबर यांना विधानसभेसाठी पाठिंबा दिला नाही. त्यांना माझ्यासोबत घेण्यासाठी निमंत्रण दिलं. मी महाविकास आघाडीसोबतच असल्याची विशाल पाटील यांची प्रतिक्रिया. मराठा समाजाची 29 ऑगस्टची बैठक पुढे ढकलण्याचा निर्णय. अंतरवाली सराटीत मनोज जरांगेंनी दिली माहिती. सरकारनं निवडणुकीची तारीख पुढे ढकलल्यानं तारीख पुढे ढकलल्याची मनोज जरांगेंची माहिती. मुंबईत उद्या उपमुख्यमंत्री अजित पवारांची पत्रकार परिषद. प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरेंसह छगन भुजबळ उपस्थित राहणार. मंगलदास बांदल यांना ईडीकडून पुण्यात अटक. शिवाजीराव भोसले बँकेच्या गैरव्यवहार प्रकरणात ईडीकडून कारवाई. घरात 5,60,00,000 रुपये आढळून आल्याची माहिती. ऑलिम्पिकवीर आता स्वप्नील कुसाळेचं कोल्हापुरात जल्लोषात स्वागत. कोल्हापूरच्या ताराराणी चौकातून दसरा चौकापर्यंत मिरवणूक मार्गात हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी. 29 ऑगस्टपर्यंत पूजा खेडकरला दिलासा कायम. पूजा खेडकरला दिल्ली हायकोर्टाचा दिलासा. दिल्ली हायकोर्टातील सुनावणीत 29 ऑगस्टपर्यंत पूजा खेडकरला अटक न करण्याचे आदेश. विविध संघटनांकडून आज भारत बंदची हाक. अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीच्या आरक्षणात वर्गीकरण करण्याचा आणि क्रिमिलियर अट लावण्याच्या निर्णयाविरोधात बंद. चंद्रपुरात SC/ST आरक्षणात वर्गीकरण करण्याच्या निर्णयाविरोधात निदर्शनं. भारत बंद आता चंद्रपुरात पडसाद उमटले. आंबेडकरवादी कार्यकर्त्यांकडून ठिकठिकाणी निदर्शनं. राज्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा आज राज्यव्यापी संप. आझाद मैदानावर 8 दिवसांपासून सुरू असलेल्या आंदोलनाकडे सरकार दुर्लक्ष केल्याचा आरोप. नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्गाचं संदेरेखन बदलण्याचा MSRDCचा निर्णय. शक्तीपीठ महामार्गाला होणारा खर्च आणि त्यामुळेच हा निर्णय. अहमदनगरच्या राहाता तालुक्यात सकल हिंदू समाजाचा मोर्चा. सकल हिंदू समाजाकडून राहाता बंदची हाक. बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचाराविरोधात मोर्चा. अकोला शहराला पाणीपुरवठा करणारे काटेपूर्णा धरण 93% भरलंय. धरणाचे 2 दरवाजे उघडले. वर्ध्याच्या आष्टी तालुक्यातील तळेगाव परिसरात जोरदार पावसाची हजेरी. काकडदरा इथं काही नागरिकांच्या घरात पावसाचं पाणी शिरलं. सातारात मुसळधार पावसामुळे मायणी ब्रिटिशकालीन तलाव ओसंडून वाहू लागला. परिसरातील शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण. रत्नागिरीत कुबारवाड इथं परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी. लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमामुळे 1.5 तास वाहतुकीचा खोळंबा. संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड शहरात झालेल्या पावसामुळे नागरिकांची दाणादाण. पावसामुळे कन्नड शहरातील मुख्य बाजारपेठेत पाणी साचलं. जळगावच्या 40 गावातील गवताळा अभयारण्यामध्ये जोरदार पावसाची हजेरी. पाटणदेवी इथं डोंगरी नदीला पूर आल्यानं काही भाविक अडकले होते. जळगावच्या 40गाव तालुक्यात जोरदार पाऊस. हिरापूर रोड येथील नगरपालिकेच्या गाळ्यांमध्ये पाणी शिरलं. दुकानदारांचं मोठं नुकसान. पैठण तालुक्यातील पचोडमधील जोरदार पाऊस. पावसानं बरसवाडा येथील कोरड्या पडलेल्या गुल्हाटी प्रकल्पात पाण्याची आवक सुरू. सोलापूरच्या कुर्डुवाडीला 3 दिवसांआड पाणीपुरवठा. उजनी धरण पुरेसा पाणीपुरवठा असतानाही पाणीपुरवठ्यामध्ये अनियमितता कायम आहे. लालबावटा बांधकाम व्यावसायिक कामगार संघटनेचा सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयावर मोर्चा. मागण्यांची पूर्तता न झाल्यास 2 सप्टेंबरपासून बेमुदत ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा. नांदेडमध्ये हिंगोली राष्ट्रीय महामार्गावर ST बस दगडफेक. 5 जणांना अटक. गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू. कोलकातामध्ये झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ नंदुरबारमध्ये कॅन्डल मार्च. तर आरोपींना अटक करावी अशी मागणी. बीडच्या परळी मेडिकल असोसिएशनच्या वतीनं मूकमोर्चा. कोलकाता अत्याचार घटनेच्या निषेधार्थ मोर्चा. वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या रामगिरी महाराजांविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा. परभणीत मानव येथील मुस्लिम बांधवांची मागणी. नेरूळ पोलिसांकडून एका नायजेरियन व्यक्तीला अटक. 2 लाख किमतीचे 20 ग्रॅम कोकेन जप्त. धाराशिवच्या उमरगामध्ये फसवणूक केल्याप्रकरणी राजस्थानी मल्टीस्टेटच्या 12 संचालकांवर गुन्हे दाखल. खातेदारांची आता 25,86,000ची फसवणूक.
गोंदिया शहरातील रामनगर पोलीस स्टेशन अंतर्गत घरफोडी गुन्ह्याचा उलगडा, दोघे चोरटे जेरबंद. नाशिकच्या तारवाला नगर ते अमृतधाम लिंक रोडची दुरवस्था, रस्त्यावरील खड्ड्यात 4 चाकी अडकली. पुण्यात ड्रग्ज खरेदी करणाऱ्या 119 जणांपैकी 70 जणांपर्यंत पोहोचण्यात पोलिसांना यश. यातील काही जण उच्च शिक्षित आणि आयटी कंपनीत काम करणारे. जर्मनीतील बाडेन-व्युर्टेंबर्ग राज्याला महाराष्ट्रातून कुशल मनुष्यबळ उपलब्ध करून दिलं जाणार. पात्र युवकांना राज्य सरकारतर्फे मोफत जर्मन भाषा शिकवली जाईल. जर्मन भाषा शिकवण्यासाठी पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरात 5 प्रशिक्षण केंद्र. वनाज ते रामवाडी मेट्रो मार्गावरील येरवडा मेट्रो स्थानकाचं काम पूर्ण. आज हे स्थानक सुरू होणार. मेट्रो स्थानकाप्रमाणेच आता येथूनही प्रवाशांना मेट्रोमध्ये बसता येणार. वाशिमच्या पोलीस कवायत मैदानावर जिल्हा होमगार्ड भरतीला चांगला प्रतिसाद. 59 जागांसाठी तब्बल 10,200 उमेदवारांकडून अर्ज. जळगावच्या 40गाव शहरातील अँग्लो उर्दू शाळेची दुर्दशा. पडक्या अवस्थेत असलेल्या शाळेत विद्यार्थी जीव धोक्यात घालून घेतात शिक्षणाचे धडे.